ऑलवेज बी इन सेल्फ डाऊट. ओव्हर टाईम न करता शिस्त पाळली, आरडाओरडा नाही केला तर तुमचं काम जास्त होतं, कमी नाही होत. घाण झाली आपल्याकडनं फिल्म यार, जस्ट ऍक्सेप्ट इट. आय एम अ नाईस गाय यार. नमस्कार, मी आहे आरजे शोशो सोनाली. स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे अभिनेता कश्मीर महाजनी. त्याच्यासोबतच्या गप्पांचा भाग 1 तुम्ही स्टार्स कट्ट्यावरती ऐकलेला आहे. आता भाग 2 मध्ये ऐकणार आहात उर्वरित गप्पा. काश्मीर फिल्म मेकिंगमध्ये प्री कोविड जसं आपण विचार करायचो, सो त्यात आणि आत्ता काय डिफरन्स आहे? लॉकडाऊन नंतर OTTमुळे थिएटरचा सिनेमा आणि OTTचा सिनेमा हे वेगळ्या गोष्टी झाल्यात दोन. आधीचे सिनेमे काही छोट्या प्रमाणात, छोट्या स्केलवरती, कमीत कमी ऑडियन्स करता बनायचे, ते थिएटरला त्या सेक्शन्समध्ये चालायचे. तरी आता पब्लिक इज लाईक की नाही, ही फिल्म करता मी थिएटरमध्ये जाऊन 300 रुपये नाही, माझं OTTचं सबस्क्रिप्शन आहे, OTTवर आल्यावर पाहिजे. सो आता ॲज अ मेकर आपल्याला हे पण आव्हान आहे आयडेंटिफाय करणं की मी जो चित्रपट बनवतोय त्याला थिएटरचा ऑडियन्स आहे का, ही OTTवरती बघणं प्रिफर करतील लोक फिल्म. मग मला बजेटिंग पण त्या हिशोबाने केलं पाहिजे चित्रपटाचं. सो ही खूप आव्हान आहेत. आता मेकिंग हे खूप आव्हान आहे आपल्या पुढे, की आपण कशा टाईपचं कॉन्टेंट बनवतो, तो लोकांचा विचार करून आपण बनवतोय की नाही, आणि मग त्याचं बजेटिंग कसं करतो म्हणजे निर्मात्याचे पैसे सुटतील. सोपं झालंय ते आहे की लोक आता विलिंग आहेत यायला. आपण आता त्याला कसं कॅपिटलाइज करतो आणि त्याला यूज करतो ॲज मेकर्स. आपण जर का पुढच्या 2 वर्षात फेल झालो तर मग लोकांना दोष देण्यात काही पॉईंट नाही की तुम्ही आता चित्रपटाला येत नाही आहात. आता आपली जबाबदारी वाढली आहे, इज व्हॉट आय फील. खूप छान. आणि आता जेव्हा तू म्हणालास की कधी कधी आपणही समजून घेतलं पाहिजे की आपला सिनेमा थिएटर रिलीजसाठी आहे की OTTसाठी आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आता OTTवरती पाहिलं तर असंही ऐकायला मिळतं की मराठी सिनेमांना म्हणावं तसं OTTवरती जो आहे तो पैसा मिळत नाही किंवा दिला जात नाही. याबद्दल तू काही ऐकलंय किंवा याबद्दल तुझी काय प्रतिक्रिया आहे त्याबद्दल? परत आय गो टू द सेम थिंग की जर का नसेल मिळत तर कुठेतरी आपण कमी पडलोय आतापर्यंत म्हणून नसेल मिळत. पण इफ आय टेल यू फुलवंती, बिकॉज माझे तेच डिस्ट्रीब्युटर्स आता माझा एक राधा एक मीरा रिलीज करतायत, त्यामुळे त्यांच्याकडनं मला आतल्या हे मिळतात. तर फुलवंतीचं पहिले 10 दिवसाचं रेकॉर्ड ब्रेकिंग कलेक्शन होतं Amazon प्राईमवरती, पेपर व्ह्यूवरती. आणि आतापर्यंत त्यांनी पिक्चरचं 1/3 बजेटचं धंदा OTTवर केला असेल, म्हणजे बॉक्स ऑफिसचा धंदा वेगळा त्याच्यावर. सो असं नाहीये की नाहीये, एकच आपल्याला प्लॅटफॉर्म आत्ता ओपन आहे. अजून प्लॅटफॉर्म्स होतील, पण ह्या प्लॅटफॉर्मवरती तरी धडधडीत वर्षाला 10 चित्रपट जाऊ दे की, कोट्यानी कोटीची कमाई करून. मग हळूहळू ते दुसरे प्लॅटफॉर्म्सवर प्रत्येकाला मी नेहमी म्हणतो लोकांना, घाई नाही, पेशन्स. अरे पुढच्या 2 महिन्यात सगळं नाही होणार आहे. आधी प्रूव्ह तर करूया. एका प्लॅटफॉर्मवरती आधी आपले झेंडे तर गाडूया. तिकडे वर्षाला 10-12 सिनेमे तरी असे जाऊ दे ना की जिकडे डिस्ट्रीब्युटरला आणि त्या प्लॅटफॉर्मला भरपूर रिस्पॉन्स आला आणि भरपूर पैसा कमवला. मग दुसरा मोठा प्लॅटफॉर्म, तिसरा मोठा प्लॅटफॉर्म ते पण ओपन अप होतील, पण हळूहळू होईल ते. क्या बात आहे. मला सांग की जेव्हा तुला असं कधी लाईफमध्ये वाटते की आपण इथं ना स्टक झालोय, अडकलो आहोत, तिथनं पुढे जाण्यासाठी तू काय पावलं उचलतो? असं रिअलायझेशन होतं का की नाही इथे अडकल्यासारखं वाटतंय बरं का? आय नो मी ना खतरो के खिलाडी केलं ना, त्यातनं मी एक गोष्ट 100% शिकलो माझ्या आयुष्यात. त्या शोनी मला खूप दिलं, प्रेम तर भरपूर दिलं, पण मला ना लाईफ लेसन्स पण खूप मिळाले खतरोमधनं. तुम्ही असे डेथ डिफाईंग स्टंट्स जेव्हा करता ना, तेव्हा कुठेतरी तुम्ही स्वतःला ओळखायला लागता एक माणूस म्हणून. जेव्हा तुम्ही फिअर्स ओव्हरकम करत असता तेव्हा एक गोष्ट मला खतरोमधनं समजली ना, की कुठली गोष्ट ना बॅगेज घेऊन नाही जगायचं. काल रात्री जे झालं ना तिकडे अडकून नाही पडायचं, ते सोडून दे. आज तुझ्या मनासारखं काही झालं नाही ना, त्यातनं शिक की ते का नाही झालं, पण दुसऱ्या 2 तासात ते सोडून दे. वो वहां पे कॅरी फॉरवर्ड मत करो, वही पे छोड़ के आगे बढ़ जाओ. डोंट कॅरी इट फॉरवर्ड विथ यू, इट्स युजलेस. ते होऊन गेलंय. शिका त्यातनं, काय चूक झाली, काय नाही, पण आता सोडा दे. जस्ट लिव्ह इट अँड मूव्ह ऑन. सो आय डू दॅट. त्यामुळे मी आता तरी कुठल्या गोष्टीत अडकून नाही पडत. एका मोमेंट पुरती ते राहतं आणि नंतर आय जस्ट लिव्ह इट अँड आय मूव्ह ऑन. मला माझं काम करायचं. एकतर मोर्टॅलिटी बद्दल खूप मला एक हे आलेलं आहे की खूप कमी काळे सिग्निफिकंट काम करण्याकरता हातात. तुम्ही एकाच गोष्टीत अडकून त्यातला वेळ वाया घालवणं, इज इट वर्थ इट? छोड ना यार, आगे बढ़. मला 10-12 वर्ष आहेत पुढची फक्त मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा, OTTवरती सिग्निफिकंट काम करायला, जे पुढचे 50 वर्ष टिकेल असं. तर ते जर का करायचा माझा प्रयत्न असेल तर मी कुठल्या 1-2 छोट्या गोष्टींमध्ये रोज अडकत बसलो तर आय एम नॉट गोना बी एबल टू अचीव्ह इट. आणि तो काळ असा झपझप निघून जाईल आणि आय विल बी लाईक की अरे ह्या गोष्टी करायच्या राहून गेल्या, कारण आपण अडकून पडलो छोट्या गोष्टीत. सो आय डोंट डू दॅट. आय एम लाईक आय जस्ट मूव्ह ऑन. खूप छान. लेट गो करणंच लोक नाही करत, आणि मग त्यामुळे ते फ्रस्ट्रेटेड कुठेतरी असतात आणि ते चुकीच्या ठिकाणी ते फ्रस्ट्रेशन निघतं. आणि महत्वाच्या गोष्टी करायच्या राहून जातात कारण तुम्ही त्यातच अडकून पडलं.
म्हणजे वेळ ज्या वाया जातो. गोष्टी क्षुल्लक असतात त्याला आपण खूप वेळ देतो खूप वेळ, महत्व, महत्त्व एनर्जी, विचार, तुम्ही त्यातच अडकून असता. बाय म्हणजे मला ना नेहमी असं वाटतं की आपण जेव्हा ना विचार करतो की ह्या व्यक्तीला माझं काही चांगलं वाटत नाही किंवा ह्या व्यक्तीला मी आवडत नाही, त्यापेक्षा ना हा जो विचार असतो ना आपला, तो आपलाच खूप त्रासदायक असतो. एक्झॅक्टली. म्हणजे इतरांचे विचार आपल्याला जितकं हार्म पोहोचवत नाहीत ना, तेवढे आपले स्वतःचे विचार पोहोचवतात. 100%. म्हणजे तू विचार कर की एखाद्या व्यक्तीला जर का तुम्ही नसाल आवडत आणि त्या व्यक्तीचा जळफळाट होत असेल, तर तुम्ही त्यांनी डिस्टर्ब होण्यात काय पॉईंट आहे? तुम्हाला कळते का की त्या व्यक्तीचा जळफळाट जो होतोय त्यात ती व्यक्तीच झुरतीये. खरं. तुम्ही जर का त्याला अंगाला लावून नाही घेतलं तर तुम्ही खूप हॅपीली तुमचं करताय. त्या व्यक्तीला त्रास होतो, त्याच्या त्रासाचा तुम्ही का त्रास करून घेताय? सोडा ना. आणि तिथे आपण आपला वेळ आणि एनर्जी वाया घालवणार, त्याचा विचार करणार, डिप्रेस होणार का? सोडा. किती छान आहे. पण सध्या तू सोडलेलं नाही, तो धरून ठेवलेला आहे. एक राधा एक मीरा ह्या सिनेमाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो तुझ्या लेवलवरती खूप छान काम करतोय. आणि अभिनेता म्हणूनच नाही तर तू ह्या सिनेमामध्ये कुठेतरी आपण म्हणूयात की निर्मात्याची भूमिका आपण काही अंशी निभावतोय. की सुंदर गाणी आहे. विशाल मिश्राजी यांनी या मराठी सिनेमात डेब्यू केलेला आहे. त्यांची 2 गाणी आहेत. त्याच्यानंतर नीती मोहनचा आवाज आहे आणि ती गाणी लोकांना खूप आवडलेली आहेत. तुझं फेवरेट गाणं कुठलं आहे असं दोघांपैकी मी विचारलं तर काय सांगशील तू? माझं फेवरेट जरा जरा मी झुरते. ओके. ते मला खूप आवडतं. आय जस्ट लिसन टू इट 100 times. इंस्टाग्रामवरती तू जाऊन पाहिलं तर इट्स गॉट लाईक 1.8 million व्ह्यूज विदिन 3 days. आम्ही जेव्हा पोस्ट केलं होतं तेव्हा इंस्टाग्रामवरती 1.8 million आहे. सो इट्स नाईस. लोकांना आवडतंय. आता ते तुम्हाला पण विनंती आहे की जास्तीत जास्त वाजवा ते गाणं. इतके सुंदर शब्द आहेत जितेंद्र जोशी यांचे. तर मला सांग की जेव्हा तू हा सिनेमा स्वीकारलास तेव्हा तुझा थॉट काय होता? आणि डिरेक्टर आहेत महेश सर, त्यांची वर्किंग स्टाईल, त्याचा अनुभव कसा होता? महेश सरांबद्दल मी एवढंच म्हणेन की एक तर खूप सिनियर आहेत, खूप ह्यूज बॉडी ऑफ वर्क आहे. मराठीमधला माझा सगळ्यात फेवरेट आतापर्यंतचा सिनेमा आहे काकस्पर्श. आणि तो त्यांनी डिरेक्ट केलाय. त्यांनी फिल्म करता विचारल्यावरती काकस्पर्शचा डिरेक्टर हेच त्यांचे वास्तव बिस्तव तर आणि हिंदीतलं काम पण खूप मोठं आहे. पण माझा पर्सनल फेवरेट अगदी काकस्पर्श. आणि महेश सरांनी कॉल केला की माझी पुढची फिल्म, तर इट्स लाईक की स्क्रिप्ट पण ऐकायची गरज. आय हॅव टू वर्क. जसं मी माझं पहिलं नाटक केलं होतं दादाची गर्लफ्रेंड, ते नाटक खरं एवढं खास नव्हतं, पण त्याचे डिरेक्टर होते विजय केंकरे. आणि त्यांचं मी एक नाटक पाहिलं होतं, त्याचं नाव मला आता आठवत नाहीये. इट वॉज अ ब्युटिफुल प्ले. नकळत सारे घडले का कुठलं तरी नाटक होतं. ते मी थिएटरला शाळेत असताना जाऊन पाहिलं होतं. त्यामुळे त्यांनी मला पहिल्या नाटकाकरता जेव्हा कॉल केला तेव्हा स्क्रिप्ट पण ऐकायचं आहे, मला किंकरेंबरोबर काम करायचं आहे. तसं एक राधा एक मीराच्या वेळेस कॉल आला तेव्हा स्क्रिप्ट पण नाही. आता मी स्क्रिप्टवर बसतो फिल्मच्या, पण तेव्हा माझं असं होतं की मांजरेकरांबरोबर काम करायचंय. काकस्पर्श बनवलाय त्यांनी, बास विषय संपला. सो आपल्याला जाऊन करायचंय काम. महेश सर आहेत, महेश सरांनी बोलवलंय आपल्याला या दिग्दर्शकाबरोबर एकदा अनुभव घ्यायचा काम करण्याचा. आणि इतकी क्लॅरिटी असणारा डिरेक्टर असताना यू ऑलवेज फील सेफ इन हिज हँड्स. स्लोवेनियाचं मला प्रकर्षाने सांगायला आवडेल. तू जसं म्हणाल की कुठल्या गोष्टी तू तुझ्या निर्मिती संस्थेत पाळशील, तर एक राधा एक मीराच्या वेळेस जो एक्सपिरियन्स आहे ना, तो पण माझ्या मनात खूप आहे. स्लोवेनियामध्ये आम्ही गेलो ना, खूप शिस्तप्रिय लोक आहेत. सकाळी 6च्या शिफ्टला 5:45 वाजता सगळे हजर. काम करताना मला एकही माणूस आरडाओरडा, ए चल ना उधर से लाईट लेना, ए उधर जाना, अरे क्या कर रहे, कधीच नाही. मुंग्या कसं काम करतात रांगेतनं जाऊन आणि असे नुसते एकमेकाला अशा भिडतात आणि शिस्तीत काम करतात. अगदी कमी आवाज, अगदी कमी शब्दात उत्तम काम. दुपारी 1 वाजता लंच ब्रेक झाला की 1 ते 2 सगळे लंच ब्रेक घेतात. 1:30ला लंच ब्रेक जर का खाणं संपलं तर पहिल्या दिवशी लाईन प्रोड्युसरने सांगितलं की चलो संपलं तर आपण शॉट घेऊ, तर त्या लोकांनी नाही उठले. ते त्यांच्या जागेवरती बसले होते आणि त्यांची काहीतरी गाणी बिणी ऐकत होते, करत होते. आणि मग त्यांच्या लाईन प्रोड्युसरने आम्हाला येऊन सांगितलं की नाही सर, ब्रेक 1 ते 2 आहे, तो दॅट इज देअर टाइम. सो आता अर्धा तास ते रिलॅक्स करतील आणि मग ते आणि मग 2च्या ठोक्याला ते खूप फ्रेश आणि नव्या जोमाने काम करतात आणि संध्याकाळी 6 वाजता संपतं. आणि तरी सुद्धा आम्ही जेवढे ठरवलेत सीन त्याच्यापेक्षा एक सीन जास्त शूट करून मोकळे होत होतो. म्हणजे ओव्हरटाईम न करता शिस्त पाळली, आरडाओरडा नाही केला तर तुमचं काम जास्त होतं, कमी नाही होत. आणि तेच आपण आरडाओरडा चल घाई करतोय कारण आपलं प्लॅनिंग नसतं. म्हणून तर आपण आता ते त्यांच्याकडनं शिकायचं आणि आपल्या ह्याच्यात आपण ते वापरायचा प्रयत्न करायचा. दुसरी गोष्ट देशप्रेम. देशप्रेम कुठल्या बाबतीत? फक्त नॅशनल अँथम आणि हे ते वगैरे ते तर आपलं आहेच, आपण त्याला मान देतो आणि आपल्या जवळची गोष्ट आहे खूप. पण कृतीमध्ये इन द सेन्स की आम्ही एका हायवेवरती असं BMW कन्व्हर्टेबल मधनं मी आणि मृण्मयी चाललोय, असं शॉट आहे आमचा ओपनिंगच. आणि ती जात असताना एका ठिकाणी हायवेला कट झाला की आम्ही साईडला थांबवली पटकन. हायवेवर एकही माणूस नाही, दूरवर किलोमीटर एक सायकल पण नाही.
पण तिकडे थांबवल्यावरती त्यांच्या क्रू मधला एक सामान्य माणूस येऊन आम्हाला म्हणाला की नेक्स्ट टाइम डोंट स्टॉप इट ओव्हर हिअर. इकडे तो असा लेबाय असतो ट्रक्स आणि गाड्या थांबायला, प्रत्येक आपल्याकडे पण असतात, तर त्या लेबायमध्येच थांबा, असं कुठेही नाही थांबायचं. कुठे त्यांच्याकडे पोलीस ऑफिसरनी येऊन तुम्हाला थांबवायची गरज नाही आहे. तिकडचा नागरिक, सामान्य नागरिक, त्याला दिसलं कोणी नियम पाळत नाही तर तो येऊन सांगतो की नाही इथेच लावायची. तरी दुसऱ्यांदा चुकून झालं आमचं थांबवणं, आणि तिसऱ्यांदा जेव्हा चुकीने आम्ही थांबवलं, खरं तर काहीच नाही, कोणीच नव्हतं हायवेवर, थांबून काही फरक नव्हता पडणार. तिसऱ्यांदा तो माणूस येऊन म्हणाला ह्यापुढे तुम्ही जर का लेबायमध्ये थांबवलं नाहीत तर आम्ही शूटिंग करणार नाही, आम्ही निघून जाऊ. त्यांना पैसे मिळतात त्या शूटिंगचे. एखाद्यानी मला एक ना 50 रुपये जास्तीचे दे आणि थांबवकडे थांबायचे, कोण आहे पोलीसवाला पण येऊन बघणार नाही, त्याचं त्याच्या देशावर प्रेम आहे. माझ्या देशाचे नियम नाही तोडायचे. मला हवं तर हे घे तुझे पैसे परत, मी काम नाही करणार तुझ्याबरोबर, तू जर का माझ्या देशाचे नियम तोडणार असेल तर. हे देशप्रेम की हे आपण सुद्धा पाळायला लागलो तर किती फरक पडेल आपल्या आजूबाजूला. सो ते एक शिकण्यासारखी गोष्ट होती एक राधा एक मीराच्या वेळेस, की ते की आपण जेव्हा करू तेव्हा सगळे नियम पाळून आपण करू, आपल्या देशाचे नियम आपण पाळले पाहिजेत. जे देऊळ बंद मध्ये पण होतं की ते सिग्नलवरती गाडी थांबल्यावर की जो सिग्नल पाळतो तो खरा माझा भक्त, स्वामी म्हणतात त्याला. सो त्याचं मला एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल तिकडे मिळालं स्लोवेनियामध्ये, आणि आय थिंक ते मी तरी माझ्यापासून सुरुवात करणार की मी पाळणार ते इकडे आल्यावर. किती मस्त आहे, खूप छान वाटलं हे जाणून घेताना. आणि आता मला ही गोष्ट ही सांग की मृण्मयी आणि तू सेटवरती म्हणे कडाक 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 भांडले आणि आता एकमेकांचे मित्र मैत्रिणी झाला, बेस्ट बडीज झालेला आहात तू. तर का होतं, काय कशामुळे भांडणं व्हायची? आय डोंट नो, मे बी एकमेकाचा चेहरा आवडला नसेल त्यावेळेस. देर इज नो रिझन का भांडण झालं. मे बी दोघेही स्ट्रॉंग हेडेड असू, मे बी ती काहीतरी कुठल्या परिस्थितीत आली तेव्हा तिचं मूड वेगळा असेल, मी कुठल्या परिस्थितीत आलोय माझा मूड. तो कधी कधी ते असं होतं ना की ते यू जस्ट स्टार्ट ऑन द रॉंग फुट. तसं झालं आणि मग अच्छा हिचं असं आहे का, आता मी पण असाच, मग मी पण बोलत नाही, मग असं ते वाढत जातं ना हळूहळू. ते कारण नसतं ना, काहीच कारण नाही. सुरभीची मध्ये सँडविच झाली असेल ना, सुरभीचं सँडविच झालं. सुरभी बरोबर पण कधी कधी माझं हे होतं की असं नाही, माझी मी तुला खरं सांगू, माझी अशी भांडणं जरी झाली ना, आय एम अ नाईस गाय यार, आय एम नाईस टू बी अराउंड. मी बायकांमध्ये वाढलेला मुलगा आहे यार, मला बायका खूप आवडतात सगळ्याच, माझ्या म्हणजे मोठ्या असो लहान असो माझ्या वयाचे असो सगळ्या, आय एम व्हेरी कम्फर्टेबल विथ देम. पण मग भांडणं पण होतात ना. बहिणीशी नाही का भांडत तुम्ही घरी, आईशी भांडण होतं. असं काही आईशी भांडलो मी एका गोष्टीवरती निघताना. कुठली होती ती गोष्ट? नाही, ती काहीतरी एक वस्तू हरवली होती, ती मिळत नव्हती आणि तिचं म्हणणं होतं कोणीतरी चोरली आहे ती. आणि मी म्हणतो अगं प्रत्येक गोष्ट कशी चोरली, इथे ते मिळेल. आणि ती मग तिच्या पर्समध्ये मिळाली तिला फायनली, आणि मग तिला गिल्ट ट्रिपवरती गेली. नाही, मग ती ते डिनाय करायला लागली की नाही असं इथे. मग म्हणलं मग कोणीतरी मुद्दाम तुला त्रास देण्याकरता इथे ठेवलं असं म्हणायचं. असं आमचा एक जनरल वाद चालला होता. आणि मग तू नेहमी मलाच बोलतोस वगैरे हे सगळं झालं. आणि मग नंतर आम्ही परत चहा प्यायलो, मिठी मारली आणि मी निघालो. मला असं वाटतं भांडण सुद्धा एक प्रेमाचाच भाग आहे. ज्या व्यक्तीने तुम्हाला काही फरकच पडत नाही त्या व्यक्तीला तुम्ही इग्नोर करायला लागला, तुम्ही भांडायला पण नाही जाणार, यू नॉट वेस्ट युअर एनर्जी. पण एखाद्या व्यक्तीबरोबर कनेक्ट कुठेतरी असला तरच भांडण होतं, हक्क असतो तेव्हाच आपण भांडतो. सो ते सुरुवात आमची भांडणाने झाली, पण ते प्रेम पण होतं. ते नंतर कळलं. एक दिवस स्लोवेनियावरनं निघताना आम्हाला दोघांनाच वाटलं की आपण का भांडतोय. आय मीन वी रिअली लाईक इच अदर, आपल्याला टाइम स्पेंड चांगला होतो आपला. आणि मग आमची गट्टी जमली. आणि मग इंडियाच्या अख्ख्या शेड्यूलमध्ये वी वर द बेस्ट ऑफ फ्रेंड्स. ती आता माझ्या घरी येऊन राहते, माझी बायको तिला जेवायला घालते स्वतःच्या हाताने बनवून, सगळं काय आहे. मी ऍक्सेसिबल नसेल तर ती माझ्या बायकोला फोन करून तिच्याशी परस्पर गप्पा मारते. मी नसलो तरी ती मुंबईत माझ्या घरी येऊन राहते. सो मी तिच्याकडे जातो. आता महाबळेश्वरला तिच्या फार्मवरती जाऊ आम्ही. सो आणि सेम सुरभी बरोबर पण आहे. माझ्या सुरभीच्या फार्म हाऊसला आम्ही साताऱ्याला गेलोय. सुरभी बरोबर पण एखाद दुसरं भांडण झालं असेल, कारण त्यांना काहीतरी अपेक्षा असते माझ्याकडनं हक्कानी की ह्यांनी हे केलं पाहिजे. आणि माझं काहीतरी म्हणणं असतं ते मी त्यांना तडक फडक सांगतो. मी डिप्लोमॅटिकली नाही वागत की माझी मैत्रिणी मी सांगेन सरळ. आणि मग ते नाही पटलं की ते तेवढ्या वेळापुरती असतं आणि नंतर दुसऱ्या दिवशी चल छोडणं असं करून ओके पण होऊन जातं. बिकॉज वी हॅव अ गुड टाइम वेन वी स्पेंड टाइम विथ इच अदर. सो इट्स ओके. इट्स लाईक बेस्ट बडीज. दे फाईट, दे मेकअप अँड दे गो ऑन, मूव्ह ऑन. असं खूप खूप छान वाटलं. एक शेवटचा प्रश्न आहे, मला सांग की तुझ्यामधला जो इनर क्रिटिक दडलेला आहे तो तुला काय सांगत असतो? टू बी अवेअर. आय थिंक सेल्फ डाऊट हा प्रकार ना खूप महत्वाचा असतो प्रत्येकाकरता. ऑलवेज बी इन सेल्फ डाऊट की मी करतोय. मी एक पुस्तक वाचलं होतं, इंटेलचे प्रेसिडेंट आहेत, त्यांची बायोग्राफी होती, ती मी वाचली होती. त्याचं नाव होतं ओनली द पॅरानॉइड सर्व्हाइव्ह. ओके. यू हॅव टू बी पॅरानॉइड की मी जे करतोय तर तुम्ही 10 वेळा चेक कराल प्रत्येक अंगाने की ते योग्य आहे का नाहीये, त्याच्यात कुठे काय चुकू शकतं, कुठे बरोबर होऊ शकतं. इट्स ऑलवेज सेल्फ डाऊट. सो तो क्रिटिक आहे ना, तो क्रिटिकपेक्षा असतं इट्स ऑलवेज सेल्फ डाऊट. ते जागं ठेवायचं. ज्या दिवशी तुम्ही बिंदास अरे मैंने ऐसा बनाया, ये ऐसा होगा वैसा होगा, अशी मी आजूबाजूला खूप दिग्गज लोक पाहिलेत की जे ह्या सेल्फ डाऊटला हटवून जेव्हा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेले तेव्हाच डाऊनफॉल सुरू झालेला आहे. नाहीतर कोणी माणूस जो
कन्सिस्टंटली सक्सेसफुल होत गेलाय ना, यू विल ऑलवेज सी की सेल्फ डाऊट इज ऑलवेज देअर, की मी हे करतोय, काहीतरी वेगळं करतोय, पण मी सगळ्या अनुषंगाने त्याचा विचार करेन, बिकॉज आय एम डाऊटफुल की मी चुकू शकतो, माझ्याकडनं चूक होऊ शकते. हे स्वतःला समजवणं आणि हे ऍक्सेप्ट करणं हे फार महत्वाचं आहे. आणि चूक झाल्यानंतर सुद्धा सांगणं मोठ्याने की येस आय वेंट रॉंग, माझं इथे ते चुकलं, आय डिडंट डू इट वेल, इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट तुमच्या समोरच्या माणसाला सुद्धा ना कॉन्फिडन्स येतो की हा माणूस खरा आहे, ह्याला याची चूक कळली आहे. तुम्ही खोटं बोलून पाट्या टाकायला लागला ना, अरे नाही मी बरोबर केलं होतं, हे ह्याच्यामुळे असं झालं, समोरचा माणूस मूर्ख नसतो, त्याला कळतं तुम्ही त्याला बनवताय जे बनवता ते. माझ्या जुन्या काही फिल्म्सना नावं ठेवतो तर माझ्या त्या हिरोईन साईडनी एकदम हे होतात, नको ना अरे तूच बोलतोय काय, पण म्हणलं घाण झाली आपल्याकडनं फिल्म यार, जस्ट ऍक्सेप्ट इट. जोपर्यंत ऍक्सेप्ट नाही करणार पुढची चांगली फिल्म कशी करू शकू, सुधारणा कशी होईल. सो या दॅट्स इट. थँक्यू सो मच. इतका सुंदर अनुभव दिला. गश्मीर थेरपी अनुभवली मी आता. गश्मीर बाबा की थेरपी. सगळ्यांना आशीर्वाद. खूप खूप छान.